नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रसाद मॅथ्स अकॅडमीवर मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. तर विद्यार्थी मित्रांनो, मागच्या लेक्चरला आपण स्टँडर्ड 8 चं सेकंड चॅप्टर पॅरलल लाईन अँड ट्रान्सव्हर्सल हे संपवलं होतं. तर फ्रेंड्स, आजचा आपला टॉपिक असणार आहे स्टँडर्ड 8 चं थर्ड चॅप्टर, ज्याचं नाव आहे क्यूब रूट अँड इंडायसेस. ओके, तर फ्रेंड्स, क्यूब रूट अँड इंडायसेस तुम्ही स्टँडर्ड 7 मध्ये शिकले असतात. ठीक आहे, त्यामध्ये तुम्ही लॉज ऑफ इंडायसेस काय असतात ते पण शिकले असतात. आणि फ्रेंड्स, या चॅप्टरमध्ये आपल्याला तेच लॉज ऑफ इंडायसेस किंवा हे चॅप्टर आपल्याला थोडंसं ऍडव्हान्स मध्ये शिकायचे. ओके फ्रेंड्स, तर फ्रेंड्स सुरू करूया. तर बघा फ्रेंड्स, मी या ठिकाणी 3 इंटू 3 इंटू 3 इंटू 3 इंटू 3 इंटू 3 इंटू 3. ओके, आता बघा फ्रेंड्स, या ठिकाणी मी तीनाचा गुणाकार किती वेळा केलाय बघा. तीनाचा गुणाकार मी या ठिकाणी किती वेळा केलाय? 1 2 3 4 5 6 7. ओके, तर मी याला कसं लिहिणार? 3 च्या डोक्यावर 7. ओके, तीनाचा गुणाकार किती वेळा केलाय? 7 वेळा केलाय, म्हणून तीनाच्या डोक्यावर आपण 7 लिहिणार. ओके, त्याच्या डोक्याला 7 लिहिणार म्हणजे त्यालाच आपण 3⁻7 म्हणतात. ओके, तीनाचा. आता बघा फ्रेंड्स, हा जो फॉर्म आहे ना फ्रेंड्स, तीनाचा गुणाकार 7 वेळा केला, या फॉर्मला आपण प्रॉडक्ट फॉर्म म्हणतात. ओके, हा आहे आपला प्रॉडक्ट फॉर्म, आणि हा आहे ना फ्रेंड्स, हा याला आपण इंडेक्स फॉर्म म्हणतात. ओके, हा आपला इंडेक्स फॉर्म असेल. त्याचप्रमाणे फ्रेंड्स, या ठिकाणी बघा 3⁻7 हा आपला इंडेक्स फॉर्म आला. आता यामध्ये हा 3 आहे ना, 3 हा आपला बेस असेल. ठीक आहे, त्याला बेस म्हणतो. आणि 7 या ठिकाणी 7 ला आपण काय म्हणणार? इंडेक्स म्हणणार, इंडेक्स किंवा पॉवर म्हणणार. ओके, सपोज दोनाचा गुणाकार मी 4 वेळा केला. ओके, तर हा याचा प्रॉडक्ट फॉर्म आहे. ठीक आहे फ्रेंड, बघा हा जो एवढा आहे ना, तो प्रॉडक्ट फॉर्म असेल. आता याला इंडेक्स फॉर्म मध्ये आपण कसं लिहिणार? दोनाच्या डोक्यावर 4. 4 का? कारण की दोनाचा गुणाकार आपण 4 वेळा केलाय. ओके, सो दोनाच्या डोक्यावर 4, याला आपण काय म्हणतात? 2⁻4 म्हणणार. ओके, आणि 2⁻4 हा आपला इंडेक्स फॉर्म मध्ये असेल. ठीक आहे, त्याला आपण इंडेक्स फॉर्म म्हणणार. ओके, तर फ्रेंड्स, या ठिकाणी बेस कोणता असेल? तर या ठिकाणी 2 हा बेस असेल, आणि याची इंडेक्स कोणती असेल? 4 हा इंडेक्स असेल. ओके, इंडेक्स काय या ठिकाणी? 4 येणार, त्याला आपण पॉवर पण म्हणणार. ओके, इंडेक्स आणि पॉवर एकच गोष्ट आहे. आता त्याचप्रमाणे अजून एक नंबर घेऊ आपण. सपोज 5 इंटू 5 इंटू 5. ठीक आहे, आता हा काय झाला? 5चा 3 वेळा गुणाकार, सो आपण काय लिहिणार? 5च्या डोक्यावर 3 लिहिणार. ओके, 5 क्यूब. ओके, तर हा आपला प्रॉडक्ट फॉर्म असेल. ठीक आहे, याला काय म्हणणार आपण? प्रॉडक्ट फॉर्म. आणि याला काय म्हणणार आपण? इंडेक्स फॉर्म. ओके, आता या ठिकाणी बेस कोणता असेल फ्रेंड्स? तर 5 हा बेस असेल, आणि त्याची पॉवर, त्याची इंडेक्स काय असणार? 3 हा या ठिकाणी इंडेक्स असेल, त्याला पॉवर पण आपण म्हणू शकतो. ओके फ्रेंड्स, तर फ्रेंड्स, आता पुढे काय दिलंय त्यांनी? लॉज ऑफ इंडायसेस इफ m and n आर इंटिजर्स. तर बघा फ्रेंड्स, आता त्यांनी इंडायसेसचे रूल दिलेले. ओके, आता ते बघू आपण. लॉज ऑफ इंडायसेस इफ m and n आर इंटिजर्स. ओके, तर बघा फ्रेंड्स, फर्स्ट लॉ काय असेल? a⁻m मल्टिप्लाय बाय a⁻m. बघा फ्रेंड्स, या ठिकाणी हे दोघं इंडेक्स फॉर्म मध्ये, दोघांचा बेस सेम आहे, पॉवर डिफरंट आहे. ओके, तर मग या ठिकाणी काय येणार? बेस सेम आहे, पॉवर डिफरंट आहे, आणि दोघं इंडेक्स फॉर्मचे मल्टिप्लिकेशन आहे. ओके, जर दोघं इंडेक्स फॉर्मचे मल्टिप्लिकेशन असेल आणि जर बेस जर सेम असेल, तर आपण त्यांच्या घातांकांची बेरीज करतो. ओके, त्यांच्या पॉवरला ऍडिशन करतो, त्यांच्या पॉवरची ऍडिशन करतो. ओके, तर फ्रेंड्स, यावर आपण एक एक्झाम्पल घेऊ. एक्झाम्पल काय येणार?
3^5 3^2. बघा फ्रेंड्स, हे दोघं इंडेक्स फॉर्म मध्ये, ओके, इंडेक्स फॉर्म मध्ये आले. ए च्या जागी जो की बेस सेम आहे, बघा या ठिकाणी बेस सेम आहे, पॉवर डिफरंट आहे, ओके, पण मल्टिप्लिकेशन आहे, ओके. तर मग या ठिकाणी काय करणार आपण, या पद्धतीने याची अरेंजमेंट करणार, ओके. सो 3 पॉवरला ऍड करणार 3:7. ओके फ्रेंड्स, तर हे एक्झाम्पल या फर्स्ट लॉचं होतं. आता सेकंड ला बघू आपण. a⁻m डिवायडेड बाय a⁻n. ओके, आता काय येणार फ्रेंड्स या ठिकाणी बघा, a⁻m आणि a⁻n इंडेक्स फॉर्म मध्ये, बेस दोघांचा सेम आहे, पॉवर डिफरंट आहे, ओके. पण या ठिकाणी त्यांनी डिव्हिजन करायला सांगितले. जेव्हा मल्टिप्लिकेशन होतं तेव्हा आपण त्या पॉवरला ऍड केलं, पण आता डिव्हिजन आहे ना फ्रेंड्स, तर आपण त्या पॉवरला सबट्रॅक्ट करणार, ओके. सो काय ना, a⁻m-n. पॉवरची सबट्रॅक्शन का केली, कारण की डिव्हिजन होता. पॉवरची ऍडिशन का केली, कारण की मल्टिप्लिकेशन, ओके. मल्टिप्लिकेशन असेल तर पॉवरची ऍडिशन, आणि डिव्हिजन असेल तर पॉवरची सबट्रॅक्शन, ओके. तर फ्रेंड्स, अजून एक एक्झाम्पल घेऊ आपण यावरच, अशा टाइपचं. 3:7 and 3:5. ओके. आता बघा फ्रेंड्स, हे दोघं इंडेक्स फॉर्म मध्ये, दोघांचा बेस सेम आहे, पॉवर डिफरंट आहे, ओके. या ठिकाणी डिव्हिजन आहे, ओके, पण या ठिकाणी डिव्हिजन सांगितली, ओके. तर काय ना फ्रेंड्स, बेस सेम लिहून घ्या, बेस 3, ओके. डिव्हिजन आहे, आणि जर डिव्हिजन असेल तर आपण काय करणार, दोघं पॉवरची सबट्रॅक्शन करणार, ओके. 7 - 5. सो याचा आन्सर काय येईल, 3:7 - 5 हा 2 येणार, ओके. तर बघा फ्रेंड्स, थर्ड काय, a × b ब्रॅकेट (m). ओके, तर याला कसं लिहिणार फ्रेंड्स, a⁻m × b⁻m. ओके, याला आपण असं लिहू शकतो. बघा या ठिकाणी a × b दोघं ब्रॅकेट मध्ये, ओके. बेसेस वेगवेगळे, पॉवर सेम आहे, मग आपण काय करणार, दोघींचं सेपरेट मल्टिप्लिकेशन करणार आणि त्यांच्या रेस टू हे m पॉवर लिहून देणार, ओके. त्याला आपण अशा फॉर्म मध्ये लिहिणार, ओके. आता बघा फ्रेंड्स, आता याचं एक्झाम्पल घेऊ आपण. एक्झाम्पल काय आहे, 5 × 6⁻4. ओके, तर याला या फॉर्म मध्ये कसं अरेंज करता येईल, 5⁻4 × 6⁻4. ओके, याला असं लिहिता येईल. तर बघा फ्रेंड्स, होतं काय, a/b⁻7. ओके, आता याला कसं लिहिणार, a⁻m डिवायडेड बाय b⁻m. ओके, बघा a डिवायडेड b, ओके. सेपरेट डिव्हिजन केलं, पॉवर सेम होती, दोघींच्या डोक्यावर पॉवर ठेवून दिली, ओके. तर बघा याचं एक्झाम्पल कसं येणार, यालाच घेऊ आपण, 5 डिवायडेड बाय 6⁻4. ओके, तर मग याला कसं लिहिणार, 5⁻4 डिवायडेड बाय 6⁻4. ओके, तर बघा फ्रेंड्स, याला आपण असं पण लिहू शकतो, a⁻m डिवायडेड बाय b⁻m. ओके, डिवायडेड अपॉन एकच आहे, ओके. आणि त्याचप्रमाणे आपण इथं पण याला असं लिहू शकतो, डिवायडेड बाय 4. ओके, तर बघा फ्रेंड्स, पाचवं काय ना, a⁻m ब्रॅकेट (n). तर बघा फ्रेंड्स, या ठिकाणी a ची पॉवर m आणि a⁻m ची पॉवर n. ओके, तर या ठिकाणी काय करावं लागेल, बेस जसं लिहून घ्या आणि या दोघं घातांकांची मल्टिप्लिकेशन येणार, ओके, m × n. ठीक आहे, याला या फॉर्म मध्ये आपण लिहू शकतो. आता याचे एक्झाम्पल कसं येणार मग, 3:2⁴. ओके, आता या ठिकाणी काय करणार, 3 हा बेस आहे,
लिहून घेतला. 2 आणि 4 हे दोघं पॉवर आहे, त्यांचं मल्टिप्लिकेशन करून घेणार 2⁴. सो काय ना 3⁸. आता नेक्स्ट a�0 इज इक्वल टू 1. a�0 इज इक्वल टू 1. बघा फ्रेंड्स, कुठलीही क्वांटिटी घ्या त्याच्या रेस टू जर 0 येणार तर आन्सर नेहमी 1 असणार. ओके, तुम्ही 100⁻0 घेतला 1 येणार. ठीक आहे, 1000⁻0 घेतला 1 येणार. 10,00,000⁻0 घेतला तर 1 येणार. ओके, कुठलीही क्वांटिटी घ्या, कोणतीही क्वांटिटीच्या रेस टू जर 0 असेल तर 1 येणार. ओके, जर तुम्हाला असं विचारलं a�0 प्लस b�0 प्लस c�0 प्लस d�0, ओके, त्याच्या स्क्वेअर. ओके, तर मग या ठिकाणी तुम्ही कसं लिहिणार? a�0 काय असतो 1, b�0 1, c�0 काय असतो 1, d�0 काय असतो 1. ओके, त्याच्या स्क्वेअर 1 2 3 4 म्हणजे 4 चा स्क्वेअर. तर त्यांचा आन्सर आहे ना 16. ठीक आहे, तर बघा फ्रेंड्स, जर तुम्हाला असं विचारलं तर त्याचा आन्सर आपण असं काढू शकता. आता नेक्स्ट बघू. 7 काय आहे? a⁻a इज इक्वल टू 1/8. बघा फ्रेंड्स, a⁻1 इज इक्वल टू 1/a असं असतं. असं का? बघा a⁻a. आता बघा फ्रेंड्स, a⁻a ला आपण a⁻1 प्लस 0 असं लिहू शकतो ना. a च्या पॉवरला -1 प्लस 0. ठीक आहे, -1 मध्ये 0 ऍड केला काही फरक नाही पडत. ओके, फर्स्ट लॉ वरनं. ठीक आहे, फर्स्ट लॉ काय होता आपला? बघा a⁻m इंटू a⁻m इज इक्वल टू a⁻m प्लस n. ओके, या ठिकाणी पॉवरची ऍडिशन केली ती. ओके, आता बघा या ठिकाणी असा बेस आहे. आता आपण काय करणार? बघा हा फॉर्म मध्ये ना a⁻1 प्लस 0, बघा हा फॉर्म मध्ये ना, तर आता आपण या फॉर्म मध्ये त्याला लिहिणार. तर कसं लिहिणार? a⁻1 इंटू a⁻0. ओके, दोघे घातांकांची बेरीज आहे, त्यांना सेपरेट केला मल्टिप्लिकेशनच्या फॉर्म मध्ये. आता पुढे काय येणार? a⁻a इंटू a⁻0 काय असतो? 1 असतो. ओके, आता बघा फ्रेंड्स, a⁻1 हा न्यूमरेटरला आहे, हा जर डिनोमिनेटर गेला तर याची पॉवरची साइन चेंज होऊन जाईल. ओके, याची पॉवर या ठिकाणी निगेटिव्ह आहे, तर डिनोमिनेटर गेल्यानंतर ती पॉवर आपली पॉझिटिव्ह होऊन जाणार. ओके, आणि 1/a⁻1 म्हणजे a. ओके, सो a⁻m काय आला? 1/a. ओके, आता आपण नेक्स्ट बघू. तर बघा फ्रेंड, नेक्स्ट काय येणार? a⁻m इज इक्वल टू 1/a⁻m. ओके, असं काय येणार? बघा असं काय येणार? आता बघा कसं येणार? बघा a⁻m. आता या a⁻m ला परत मी असं लिहू शकतो ना, a⁻m प्लस 0, a⁻m प्लस 0. ओके, आता बघा याला परत कसं लिहिणार? a⁻m इंटू a⁻0. ओके, याच्या फॉर्म मध्ये. सो काय येणार पुढे? a⁻m इंटू a⁻0 1. आता काय येणार? a⁻m हा न्यूमरेटरला आहे, डिनोमिनेटर जाताना त्याची पॉवर ही पॉझिटिव्ह होऊन जाणार. ओके, तर बघा आन्सर काय आला? a⁻m इज इक्वल टू 1/a⁻m. ठीक आहे, आता नेक्स्ट बघू आपण. तर बघा फ्रेंड्स, यावर आधारित आपण एक एक्झाम्पल घेऊ. ओके, सपोज या ठिकाणी 5⁻4 असेल. ओके, 5⁻4 असेल. ओके, या 5⁻4 ला आपण कसं लिहिणार? 1/5⁻4 लिहिणार. ओके, सो a⁻m इज इक्वल टू 1/a⁻m. ओके, हे त्याचे एक्झाम्पल होतं. आता आपण तर बघा फ्रेंड, नेक्स्ट काय आहे? a/b⁻m. ओके, आता याचा काय लॉ येणार? a⁻m/b⁻m. ओके, फक्त पॉवर सेपरेट लिहून दिली. आता याला एक्झाम्पलच्या फॉर्म मध्ये लिहू. 5/7 ब्रॅकेट रेस टू 3. ओके, आता हा या फॉर्म मध्ये. ओके, हे एक्झाम्पल या फॉर्म मध्ये, याला या फॉर्म मध्ये कसं लिहिणार? 5⁻3/7⁻3. ओके, आता नेक्स्ट काय आहे? 10. नेक्स्ट काय दिलंय बघा,
ए अपॉन बी रेस टू मायनस एम. ठीक आहे फ्रेंड्स, जर असं जर असेल तर कसं येणार बी अपॉन ए रेस टू एम. असं का आलं तर बघा फ्रेंड्स, याला बघू आपण. ए अपॉन बी रेस टू एम. ठीक आहे, आता मी या एक्झाम्पलला या लॉला या पद्धतीने प्रूव्ह करणार. बघा, ए रेस टू मायनस एम अपॉन बी रेस टू मायनस एम. ठीक आहे, दोघांना पॉवर देऊन टाकली. आता काय करणार फ्रेंड्स, ए रेस टू एम, आता हा बी रेस टू एम डिवाइडला आहे. आता मी याला मल्टिप्लिकेशनला आणणार. ओके, आणि जर मल्टिप्लिकेटिव्हला हा आला तर याची पॉवर ही पॉझिटिव्ह होऊन जाणार, कारण की इथे निगेटिव्ह आहे. त्याचप्रमाणे ए रेस टू मायनस एम हा मल्टिप्लिकेशनला आहे, त्याला डिवाइडला आणल्यावर त्याची पॉवर पॉझिटिव्ह होऊन जाणार. ओके, सो बी अपॉन ए इज इक्वल टू एम. ओके, बघा बी रेस टू एम अपॉन ए रेस टू एम, त्याला आपण बी अपॉन ए ब्रॅकेट रेस टू एम लिहू शकतो. ओके, तर फ्रेंड्स आपण याला अशा पद्धतीने प्रूव्ह केलं. ओके, सपोज फ्रेंड तुम्हाला असा एक नंबर दिला असेल. ओके, nth रूट ऑफ ए, त्याला कसं रिप्रेझेंट करणार, ए रेस टू वन अपॉन एन. ओके, ए रेस टू वन अपॉन एन. ठीक आहे. सपोज तुम्हाला असं दिलं असेल क्यूब रूट ऑफ ए, त्याला कसं लिहिणार तुम्ही, ए रेस टू वन अपॉन थ्री. क्यूब रूट ऑफ ए म्हणजे ए रेस टू वन अपॉन थ्री. सपोज तुम्हाला दिला असेल 7th रूट ऑफ 5, तर त्याला कसं लिहिणार तुम्ही, 5 रेस टू वन अपॉन 7. ओके, 7th रूट ऑफ 5. ओके, 7th रूट ऑफ 5 ला आपण कसं लिहितो, 5 रेस टू वन अपॉन 7. ओके, तर फ्रेंड्स आत्ताच मी तुम्हाला लॉज ऑफ इंडायसेसचे रूल सांगितले. ओके, ते रूल मी एक्सप्लेन करून दाखवले, पण ते तुम्ही डायरेक्टली पार्ट पण करू शकता. ठीक आहे, किंवा लक्षात पण ठेवू शकता. ओके, तर चला नेक्स्ट पार्टला जाऊ. मीनिंग ऑफ द नंबर विथ द रॅशनल इंडायसेस. मीनिंग ऑफ द नंबर वेन द इंडेक्स इज रॅशनल नंबर ऑफ द फॉर्म ऑफ 1 अपॉन n. बघा फ्रेंड्स, आतापर्यंत आपण एखाद्या पर्टिक्युलर नंबरची पॉवर 1 2 3 4 अशा फॉर्म मध्ये बघितली होती. पण आता या ठिकाणी काय दिलंय, लेट सी द मीनिंग ऑफ इंडायसेस in the form of rational numbers such as 1 upon 2, 1 upon 3, 1 upon 5 up to 1 upon n. ओके, तर बघा फ्रेंड्स, एखाद्या पर्टिक्युलर नंबर असेल, सपोज मी ए घेतला, जर त्याची पॉवर जर 1 upon 2, 1 upon 3, 1 upon 4 up to 1 upon n. ओके, म्हणजे एखाद्या पर्टिक्युलर नंबरची पॉवर जर रॅशनल फॉर्म मध्ये येत असेल, म्हणजे 1 upon 2, 1 upon 3, 1 upon 4 up to 1 upon n अशा प्रकारे येत असेल, त्याचा मिनिंग काय असतो. ओके, तर बघा फ्रेंड्स, आतापर्यंत आपण असं बघितलं होतं की एखाद्या नंबरचा जर मला स्क्वेअर दाखवायचा असेल तर त्याला मी असं लिहित होतो. सपोज हा ए हा नंबर याचा मला स्क्वेअर दाखवायचा आहे, तर त्याच्या इंडेक्सला मी 2 लिहित होतो. ओके, आता जर मला 7 स्क्वेअर दाखवायचा असेल तर मी असं लिहिणार. ओके, 8 स्क्वेअर दाखवायचा असेल तर त्याच्या इंडेक्सला 2 लिहिणार. 100 स्क्वेअर दाखवायचा असेल तर त्याच्या इंडेक्सला 2 लिहिणार. त्याचप्रमाणे 200चा स्क्वेअर जर दाखवायचा असेल तर त्याच्या इंडेक्सला मी 2 लिहिणार. ओके, एखाद्या पर्टिक्युलर नंबरचा जर मला स्क्वेअर दाखवायचा असेल तर मी त्याच्या इंडेक्सला 2 लिहितो. त्याचप्रमाणे एखाद्या पर्टिक्युलर नंबरचा जर आपल्याला स्क्वेअर रूट दाखवायचा असेल तर आपण काय लिहिणार, एखाद्या पर्टिक्युलर नंबरचा स्क्वेअर रूट दाखवायचा असेल तर त्याच्या इंडेक्सला आपण 1 upon 2 लिहितो. ओके, सपोज मला 7चा स्क्वेअर रूट दाखवायचा असेल तर त्याच्या इंडेक्सला 1 upon 2 येणार. 8चा स्क्वेअर रूट दाखवायचा असेल तर इंडेक्सला 1 upon 2 येणार. 100चा स्क्वेअर रूट दाखवायचा असेल तर त्याच्या रेस टूला 1 upon 2 येणार. त्याचप्रमाणे 200चा दाखवायचा असेल तर त्याच्या इंडेक्सला 1 upon 2 येणार. ओके, तर फ्रेंड्स एक्झाम्पल मध्ये काय म्हणते तो, जर तुम्हाला स्क्वेअर रूट ऑफ 25 दिला असेल, स्क्वेअर रूट ऑफ 25 दिला असेल तर त्याला तुम्ही कसं लिहू शकतात, स्क्वेअर रूट ऑफ 25 लिहू शकतात. ओके, आणि या ठिकाणी हा जो स्क्वेअर रूटचा साइन आहे फ्रेंड्स, त्याला आपण रॅडिकल साइन पण म्हणतात. ओके, रॅडिकल साइन म्हणतात. आता बघा फ्रेंड्स,
याला आपण अजून एक पद्धतीने एक्सप्रेस करणार, त्याला कसं करणार बघा, 25 स्क्वेअर रूट. आता स्क्वेअर रूटला म्हणजे त्याच्या इंडेक्सला काय येणार 1/2. ओके, हा काय आहे स्क्वेअर रूट ऑफ 5. ओके, सो 25 रेस टू 1/2. ओके, एखाद्या नंबरचा स्क्वेअर रूट जर दाखवायचा असेल फ्रेंड, तर त्या नंबरच्या इंडेक्सला आपण 1/2 लिहिणार. ओके, त्याच प्रकारे याला आपण कसं दाखवू शकतो बघा, a रेस टू 1/2 आहे, याला आपण अंडर रूट ऑफ a दाखवणार. ओके, त्याचप्रमाणे 7 रेस टू 1/2 आहे, तर याला कसं अंडर रूट ऑफ मध्ये 7 दाखवणार. ओके, 8 रेस टू 1/2 आहे, त्याला कसं दाखवणार रूट 8. ओके, याला कसं दाखवणार रूट 100, याला कसं दाखवणार रूट 200. ओके, म्हणजे तुम्ही असं लिहू शकता किंवा असं लिहू शकता, दोघी एकच आहे. त्याला आपण म्हणजे जर इंडेक्स फॉर्मला एखाद्या पर्टिक्युलर नंबरचा इंडेक्स फॉर्मला जर 1/2 येत असेल तर त्याला अंडर रूट ऑफ 8 या अशा फॉर्म मध्ये आपण एक्सप्रेस करू शकतो. ओके, तर बघा फ्रेंड्स, अंडर रूट ऑफ 25 आपल्याला माहिती असतो की 5 असतो. ओके, बघा तर तो 5 कसा येतो ते मी तुम्हाला सांगतो. ओके, आता बघा फ्रेंड्स, अंडर रूट 25 ला आपण 25 रेस टू 1/2 असं लिहू शकतो. ओके, आणि या 25 ला मी 5 into 5 असं लिहू शकतो ना. ओके, या 25 ला मी 5 into 5 असं लिहू शकतो. आता बघा 5 into 5 म्हणजे 5 चा स्क्वेअर. ओके, 5 into 5 म्हणजे 5 चा स्क्वेअर. ओके, आणि रेस टू 1/2. आता बघा फ्रेंड्स, पॉवरच्या वरती पॉवर, आणि जर पॉवरच्या वरती पॉवर येत असेल तर आपण दोघं घातांकांची मल्टिप्लिकेशन करणार किंवा दोघं पॉवरचा मल्टिप्लिकेशन करणार. ओके, ओके, 2 to कॅन्सल आला 5. ओके फ्रेंड्स, तुम्ही डायरेक्टली 5 पण लिहू शकता, पण मी तुम्हाला एक्सप्रेस करून दाखवलं की हा कसा आला. ओके, तर एक गोष्ट लक्षात ठेवा फ्रेंड्स, या ठिकाणी बघा, या ठिकाणी हा जो स्क्वेअर रूट आहे ना त्याला असं पण डिनोट करतात, पण जनरली आपण या ठिकाणी 2 लिहत नाही. ओके, जर तुम्हाला क्यूब रूट विचारला असता तर या ठिकाणी तुम्ही 3 लिहिला असता, फोर्थ रूट विचारला असता तर 4 लिहिला असता, फिफ्थ रूट जर विचारला असता तर असं लिहिला असता. पण जर तुम्हाला स्क्वेअर रूट विचारला असेल तर जनरली या ठिकाणी आपण 2 लिहत नाही, लिहिला तरी चालेल पण जनरली आपण लिहत नाही त्याला. ओके, जनरली आपण असं म्हणू शकतो की स्क्वेअर कॅन बी रिटन ॲज a रेस टू 2 स्क्वेअर रूट ऑफ a रिटन ॲज अंडर रूट 2. ओके, किंवा a रेस टू 1/2 असं आपण लिहू शकतो. ठीक आहे, सिमिलरली क्यूब ऑफ a इज रिटन ॲज a रेस टू 3 अँड क्यूब रूट ऑफ a इज रिटन ॲज क्यूब रूट ऑफ a और a रेस टू 3. बघा फ्रेंड्स, सपोज एखाद्या पर्टिक्युलर नंबरचा मला जर क्यूब दाखवायचा असेल तर त्याचा इंडेक्सला आपण 3 लिहिणार. ओके, बघा क्यूब ऑफ a, याला आपण कसं लिहिणार, क्यूब ऑफ a आपल्याला दाखवायचं आहे म्हणजे a च्या इंडेक्सला काय येणार 3. ओके, जर एखाद्या पर्टिक्युलर नंबरचा जर मला क्यूब दाखवायचा असेल तर त्याच्या इंडेक्सच्या जागेवर 3 येणार. ओके, त्याचप्रमाणे एखाद्या नंबरचा मला क्यूब रूट दाखवायचा असेल, सपोज मला a चा क्यूब रूट दाखवायचा आहे तर त्या a च्या इंडेक्स मध्ये काय येणार 1/3 येणार. ओके, त्यालाच आपण असं पण लिहू शकतो क्यूब रूट ऑफ a, क्यूब रूट ऑफ a. ओके, बघा फ्रेंड्स, स्क्वेअर रूट ऑफ a तुम्ही असं लिहत होते ना, सॉरी बघा फ्रेंड्स, स्क्वेअर रूट ऑफ a तुम्ही असं लिहत होते ना. ओके, बघा हा स्क्वेअर रूट ऑफ a आणि जर क्यूब रूट ऑफ a असं लिहावं लागेल, जर फोर्थ रूट जर विचारलं तर असं लिहावं लागेल, फिफ्थ रूट जर विचारलं तर असं लिहावं लागेल. ओके, ठीक आहे, पण सध्या आपण क्यूब रूट ऑफ a बघणार आहे. तर बघा क्यूब रूट ऑफ a जर तुम्हाला दाखवायचा असेल तर त्या a च्या इंडेक्सला तुम्हाला 1/3 लिहावं लागेल. ओके, आणि त्यालाच आपण या फॉर्म मध्ये लिहू शकतो, याला आपण क्यूब रूट ऑफ a म्हणतात. ओके, आता फॉर एक्झाम्पल बघू फ्रेंड्स, एक्झाम्पल काय दिलंय, सपोज 4 रेस टू 3. ठीक आहे, 4 रेस टू 3 म्हणजे 4 क्यूब, आणि 4 रेस टू 3 कसं लिहितो 4 into 4 into 4, 4च्या 3 वेळा गुणाकार. आता बघा 4 चौक 16, 16 चौक 64. ओके, आता बघा 4 चा क्यूब काय आला 64, म्हणून आपण काय लिहू शकतो, क्यूब ऑफ 4 इज 64. ओके, आपण असं लिहू शकतो ना. त्याचप्रमाणे आता मला क्यूब रूट ऑफ 64 काढायचं आहे.
तर मग क्यूब रूट करण्यासाठी काय करावं लागेल, 64 लिहिणार, 64 चा क्यूब रूट म्हणजे त्याच्या रेस टू ला काय येणार 1/3. ओके, 64 चा क्यूब रूट, 64 चा क्यूब रूट म्हणून म्हणजे 64 रेस टू 1/3. ओके, आता 64 ला आपण बघा 64 म्हणजे काय 4 × 4 × 4 आपण लिहू शकतो ना. 64 ला आपण 4 × 4 × 4 असं लिहू शकतो. रेस टू ला 1/3 येणार. आता बघा 4 × 4 × 4 ला आपण 4 रेस टू 3 लिहू शकतो ना. ओके, 4च्या 3 वेळा मल्टिप्लिकेशन रेस टू 3. ओके, तर बघा फ्रेंड्स 4 रेस टू 3 रेस टू 1/3. पॉवरची पॉवर म्हणजे काय होणार, पॉवरची मल्टिप्लिकेशन होणार. ओके, पॉवरची पॉवर म्हणजे काय होणार, पॉवरचे मल्टिप्लिकेशन होणार 3 × 1/3. ओके, 3 3 कॅन्सल, तर फायनली 4 आन्सर आला. तर बघा फ्रेंड्स इथं आपण काय लिहू शकतो, क्यूब रूट ऑफ 64 इज 4. क्यूब रूट ऑफ 64 इज 4. ओके, क्यूब रूट ऑफ 64 इज 4 असं लिहू शकतो. आता फ्रेंड्स आपण नेक्स्ट एक्झाम्पल घेऊ. बघा फ्रेंड नेक्स्ट एक्झाम्पल काय दिले बघा, 3/5. ओके, आता 3/5 ला मी कसं लिहिणार, 3चा 5 वेळा गुणाकार 3 × 3. ओके, आता याचं काय ना 3 3 9 9 3 27 27 3 81 81 3 243. ओके, म्हणून या ठिकाणी काय लिहिणार आपण, फिफ्थ पॉवर काय लिहिणार आपण बघा, फिफ्थ पॉवर ऑफ 3 इज 243. फिफ्थ पॉवर तीनाचा 5वा घात आहे ना, म्हणून फिफ्थ पॉवर ऑफ 3 इज 243. ओके, सिमिलरली आता पुढे काय येणार, आता बघा फिफ्थ पॉवर ऑफ 3 आपण 243 आला, त्याचप्रमाणे 243 चा फिफ्थ रूट म्हणजे फिफ्थ रूट ऑफ 243 म्हणजे 243 रेस टू 1/5. 1/5 का, कारण की फिफ्थ रूट आहे. ओके, सो काय येणार बघा 243 फिफ्थ रूट ना. ओके, बघा 243 ला मी कसं लिहू शकतो, 3चा 5 वेळा गुणाकार. ओके, 1/5 रेस टू, आता 3चा 5 वेळा गुणाकार म्हणजे 3/5 1/5. ओके, पॉवरची पॉवर, ओके पॉवर कॅन्सल. ओके, म्हणून आपण काय लिहू शकतो की फिफ्थ रूट of 243 is 3. Okay, आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघू. that if 10 raised to 1/5 is equal to x, then x raised to 5 is equal to 10. ओके, बघा 10 raised to 1/5 10 raised to 1/5 is equal to x. ओके, आता काय लिहिणार 10 raised to 1/5. आता x ला x raised to 1 लिहू शकतो आपण. ओके, x ला x raised to 1 लिहिलं काय फरक नाही पडणार. आता काय करणार, या ठिकाणी बघा 10 ची पॉवर 1/5 आहे आणि x ची पॉवर 1 आहे. आता आपण काय करणार, या दोघं नंबर्सच्या पॉवरला 5 ने मल्टिप्लाय करणार. ओके, 1/5 × 5. ठीक आहे, आता x ची पॉवरला आपण 5 ने मल्टिप्लाय करणार. आता काय होणार 5 5 कॅन्सल, 1/5 × 5 5 5 कॅन्सल होणार 10. ठीक आहे, या ठिकाणी x raised to 5. ओके, सो फायनली x raised to 5 आपल्याला काय मिळाला 10. ओके, ठीक आहे, तर बघा जर फिफ्थ रूट ऑफ 10 इज इक्वल टू x असेल तर x raised to 5 हा 10 असेल. ओके, हे याच्यावर आपण प्रूव्ह केलं. आता नेक्स्ट आपण प्रॅक्टिस सेट नंबर 3.1 बघू. प्रॅक्टिस सेट नंबर 3.1, एक्सप्रेस द फॉलोइंग नंबर इन द इंडेक्स फॉर्म. तर बघा फ्रेंड्स या ठिकाणी 6 एक्झाम्पल दिले
हे आपल्याला इंडेक्स फॉर्म मध्ये लिहायचे. ओके, आता बघा फिफ्थ रूट ऑफ 13. आता याला इंडेक्स फॉर्म मध्ये कसं लिहिणार? फिफ्थ रूट ऑफ 13. ओके, सगळ्यात आधी 13 लिहून घ्या. ओके, 13 चा फिफ्थ रूट. आता फिफ्थ रूट आहे म्हणजे इंडेक्सला 1/5 आला. ओके, फिफ्थ रूट ऑफ 13. फिफ्थ रूट आहे म्हणून इंडेक्सला 1/5 येणार. ओके, सो फिफ्थ रूट ऑफ 13 इज इक्वल टू 13 raised to 1/5. Similarly, sixth root of 9. Sixth root of 9 याला इंडेक्स फॉर्म कसं लिहिणार? 9. Sixth root of 9. Sixth root आहे ना, सो 1/6 येणार. स्क्वेअर रूट ऑफ 56. आता स्क्वेअर रूट काय असतो? 1/2. ओके, स्क्वेअर रूटचा इंडेक्स 1/2 असेल. सो 52 56 ला स्क्वेअर रूट त्याला इंडेक्स फॉर्म मध्ये रेस टू 1/2 येणार. क्यूब रूट ऑफ 17. आता क्यूब रूट आपल्याला माहिती आहे. क्यूब रूट ऑफ 70 कसं येणार? 17 रेस टू क्यूब रूट आहे 1/3. इंडेक्सला 1/3. 8 रूट ऑफ 100. 8 रूट ऑफ 100. ओके, सो 100 इंडेक्सला 1/8. 8 रूट आहे ना, 8 रूट त्याच्यामुळे. 7th रूट ऑफ 30. 7th रूट ऑफ 30. सो 30 च्या 7th रूट. सो 1/7. ओके, आता नेक्स्ट क्यूब. सेकंड, राईट इन द फॉर्म ऑफ nth रूट ऑफ a इन ईच ऑफ फॉलोइंग नंबर. तर बघा फ्रेंड्स, हे नंबर आपल्याला nth रूट ऑफ a अशा फॉर्म मध्ये लिहायचे. ओके, तर बघा याचं काय येणार? 81 रेस टू 1/4. 81 रेस टू 1/4. इंडेक्स काय आहे? 1/4 आहे. म्हणून या ठिकाणी काय येणार? फोर्थ रूट ऑफ 81. फोर्थ रूट ऑफ 81. 1/4 आहे म्हणून फोर्थ रूट. ओके, फोर्थ रूट ऑफ 81. ओके, इथं काय येणार? 49 रेस टू 1/2. ओके, स्क्वेअर रूट 1/2 आहे ना, म्हणून स्क्वेअर रूट ऑफ 49. ओके, स्क्वेअर रूट. आता नेक्स्ट काय आहे? 15 रेस टू 1/5. इंडेक्स मध्ये 1/5 आहे म्हणून फिफ्थ रूट ऑफ 15. ऑफ 15. ओके, 512 रेस टू 1/9. 1/9 आहे म्हणून 9th रूट. ओके, 100 रेस टू 1/19. 1/19 आहे, 19th रूट. 1/19 आहे म्हणून 90th रूट ऑफ 100. 19th. ओके, आता काय? 6 रेस टू 1/7. 6 रेस टू 1/7. 1/7 आहे म्हणजे 7th रूट ऑफ 6. 7th रूट ऑफ 6. ओके फ्रेंड्स, आय होप तुम्हाला आजचं लेक्चर नक्की समजलं असेल. फ्रेंड, जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉन दाबणं विसरू नका, जेणेकरून मी आपल्या लेक्चरवर जेव्हा नवीन व्हिडिओ टाकणार त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. ठीक आहे फ्रेंड्स.